आणि ते जे कॅरेक्टरची जी बॉडी लँग्वेज होती तुमची किंवा ते डोळा एक असा आणि एक डोळा असं हे करतोय, तर ते कधी सापडलं कुठल्या प्रसंगामध्ये किंवा कधी ठरवलं? ऍक्च्युली काय झालं की पहिले तर मला प्रिपरेशनला वेळ मिळाला नाही, बिलकुल नाही. म्हणजे मी पाठांतर कसं करायचो की अक्षयजी सोबत असायचे माझे असिस्ट, आणि वेळेवर पाठ करायचो. सीनच्या अगोदर आम्ही पाठ करायचो, बरं आता काय, मग तो घे आता, बरं वॉशरूम चाललो, बरं चल चालता चालता चहा पिता पिता असं आम्ही करायचो. आता पहिला सीन जेव्हा माझा होता, 3-4 दिवस झाले, मी सर्वांचे पॅटर्न मला कळलं की कोण काय काय करतो. बरं आता झालं काय की मी सेटल करण्याचा प्रयत्न करत होतो, तर मी संदीप दादानं बघितलं. संदीप दादानं वेगळंच काहीतरी सेटल झाला, झालं सेटल. आता मी बघतोय गौरवजींचं वेगळंच आहे, त्याचं वेगळंच, सक्षमचा वेगळा, सर्वांच्या स्टाईल्स वेगळ्या चालल्या आहे. मकरन सर आले, मकरन सरांचे 2 दिवस ऍक्टिंग बघितली, म्हटलं भाई हे क्या हो रहा है, म्हणजे आणखीच त्या गोष्टी स्ट्रॉंगली म्हणत. आता जर मी असं काही केलं सेटल आणि मिड केलं तर माझं वर्कआउट नाही होणार नाही. आपण काहीतरी वेगळं करूया. चेलुशा आहे तर कदाचित तो चेलुशा गंजडी असा असू शकतो, मला असं वाटलं. म्हणून मी तो एक काढला आणि त्या गोष्टी मग म्हटलं आपण असं काहीतरी करूयात की डोळा बारीक करून, किंवा असतात लोक अशी असतात. तर मला ते होतं, ते माइंडमध्ये क्लिक होतं कुठेतरी. मग त्याची चाल काहीतरी वेगळी असली, सरळ चालला नाही पाहिजे, तो चिलुशा तर तू गंजडीत दिसला पाहिजे. आणि गावाकडे असे लोक आहेत, नाही आपण असं काहीतरी करूयात. आणि मजा आली. म्हणजे आता त्याची एंट्री आमची अशी डिसाईड नव्हती, तर मला आमचे असोसिएट होते अजय जी येणारे, त्यांनी सांगितलं का सर ना काही योगी लोक ना झाडावर उलटे लटक. अरे करते काहीतरी वेगळं आहे झाडावर. पण जेव्हा मी झाडावर उलट लटकलं तेव्हा मला कळलं की झाडावर लटकणं हे सोपं गोष्ट नाही. 2 तास उलट लटकून जेवण केल्यानंतर जेवण इथपर्यंत येणे आणि परत जाणे. सीन करून बघितला? हो केला. तो सीन आहे ना, कॅमेरा चार्ज होतो आणि मी उलटा लटकतो आणि स्माइल देतो, तो खरोखर झाडाला उलट लटकलोय मी. तर ते म्हटलं नाही, याच्यानंतर कुठल्याच आर्टिस्टला मी उलट लटकायला लावणार नाही, कारण ब्लड सर्क्युलेशन उलटच पूर्ण. आणि जेवण केलं रात्रीचा तो शॉट, आणि इथपर्यंत जेवण यायचं, परत वर जाणं, परत टेक घेणं. मला तेव्हा खरं वाटलं की एक आर्टिस्ट डिरेक्टरला किती शिवा देतो. ऍक्टर महत्वाचं, कारण डिरेक्टर म्हणून सांगणं त्या अर्थाने विजनचा भाग आहे, सोपं नाही ते. पण ऍक्टरला नाही, मला तो खूप त्रास झाला की उलट लटकणं आणि पायाला ते झाडाला. आणि आपण खूप वर्षानंतर, लहानपणी ठीक वाटतं, पण 32-33 याच्यामध्ये लटकणं आणि उलट लटकणं आणि ते पूर्ण ब्लड फ्लो, आणि अरे मजा आली. राईट सर. येस सर, तुम्ही पॅटर्न बद्दल बोलला. संदीप सरांचा एक पॅटर्न होता, गौरव सरांचा एक पॅटर्न होता, तुमचा एक होता, मकरंद सरांचा एक होता. तर हे जे स्टाईल किंवा हे जे त्यावेळेस ती सुचणं, तर हे तुमच्याकडनं इनपुट होते का त्यांच्याकडनं आलेल्या गोष्टी, कसं ते? हो, ऍक्च्युली मी म्युच्युअली, कारण एका कलाकारांचा खूप मोठा थॉट असतो चित्रपटामध्ये, त्याचं एक स्टाईल असतं, कारण ते खूप वर्षापासून ते काम करतात, त्यांची एक स्टाईल असतं. तर माझी त्यांच्याशी चर्चा झाली तेव्हा आमचे महाराज थोडेसे, आम्ही फिल्म थोडा सेन्सिबल आहे, कॉमिक आहे, तर असा प्लॅन होता. मग सरांचं माझं बोलणं झालं, मकरंद सरांचं माझं, म्हणलं का सर आपण ना एक कॅरेक्टर काय करू की अर्धसिद्धी देऊयात, त्याला पूर्ण नॉलेज पण आहे, नॉलेज पण नाही आहे, असं काहीतरी देऊयात. आणि अशा ठरलंय आमच्या गोष्टी, आणि त्या खरंच खूप वर्कआउट झाल्या. आणि त्यांचं ऍक्टिंग पॅटर्नच वेगळं आहे फिल्म. संदीप दादाचं असं होतं की संदीप दादाला मी खूप असं बघितलंय, ते म्हटलं दादा इस बार हम ना अलग सेटल करते, कुछ तुम्ही अलग करते. जे दादानी केलं म्हणजे कमाल. म्हणजे आता असं व्हायचं की टेकला मला यायचं वाटायचं की अरे नाही ओके मेकअप, नाही, मग ते डोळे लाल करणे, तो कॅरेक्टर मध्ये जाणे, त्यांनी ते खरंच, म्हणजे त्याचे काही इनपुट्स होते ना की असं काहीतरी करतो तो, ते काय कमाल. म्हणजे आज महाराष्ट्रात सोय अख्खी आपली फेमस आहे. सोय. वा सर, तुम्ही त्यामध्ये अख्खं गाव उभा करायचंय, ज्युनियर आर्टिस्ट आहे मॉब सीन मध्ये वगैरे, तर त्यांच्यासोबत काम करताना काय प्रिकॉशन्स, आणि कारण ते फ्रेम मध्ये त्यांना ते एका दिवसासाठी किंवा काही दिवसांसाठी येतात, पण ॲज अ डिरेक्टर म्हणून आपलं जे ठरलेलं आहे ऑन पेपर, त्यावेळेस गोष्टी काय बदलतात त्या बॅकग्राऊंडमुळे, तर तिथं काय अनुभव होतो? नाही, मला तर दरवेळेस मला तर त्या गोष्टी, त्या लोकांचा खूप रिस्पेक्ट वाटतो. म्हणजे मला रिस्पेक्टही वाटतो, आणि मला ना कधी कधी खूप वाईट वाटतं त्या गोष्टीला, की मी खूपदा बघतो ना, म्हणजे मला खूपदा हे खूप असं फील होते. आणि म्हणून मी प्रत्येक जे बिचारे ज्युनियर आर्टिस्ट आहे, मी त्यांना प्रत्येक जाऊन भेटत असतो. पहिल्या दिवशी म्हणजे आल्यात, पहिले सर्वांशी बोलतो, गप्पा करतो, त्यांना कम्फर्टेबल करून देतो.
की आपल्याला असं असं करायचंय, काही घाबरायचं गरज नाहीये, आपण असं करूयात तसं करूयात, मी सर्वांशी संवाद साधतो. आणि त्यामुळे काय होतं का मला जेव्हा मी सीन करतो ना ते मला कळतात, त्यांना वाटतं हा आपला माणूस आहे. ते मला ते त्या गोष्टीत, म्हणून मला कधीच आतापर्यंत कुठल्याच फिल्मला ज्युनियर आर्टिस्ट किंवा लोकांनी कधीच त्रास दिलेला नाही. त्यांना सांगितलं ना का तुम्ही इकडनं चला आणि या गोष्टी वर्कआउट करा, ते करेक्ट खूप छान, कारण त्यांना गरज असतं प्रॉपर एका डिरेक्शनची, त्यांना सांगण्याची. ते खूप चांगले करतात, पण त्यांना सांगायला लागतं की बाबा आपण असं करूया, तुम्ही असे उभे राहा, येऊन आपले 10 मिनिटं त्यांच्यासोबत जातील, तो आउटपुट खूप चांगलाच देतो. तुम्ही जर आता बघितले असेल तर क्राऊडनी आमच्या कुठल्याच गोष्टी, इव्हन आमचे अॅनिमल पण व्यवस्थित काम करतात. तुम्ही बघितलं की कमाल टायमिंग वगैरे वगैरे कमाल टायमिंग आहे. कारण मला त्यांच्याबद्दल खूपदा असं वाटतं ना की खूप जणांना त्यामध्ये का काम करण्याच्या बिचाऱ्या हेतून येतात. येस येस एक्झॅक्टली. मला ती खूप गोष्ट वाईट वाटतं की यार बिचारे त्यांची आपुलकी असतं की अरे मला काम भेटलं पाहिजे, मी डायरेक्टरच्या डोळ्यासमोर आले पाहिजे, म्हणून तो त्यांचा तो ऑल टाइम इनिशियल घेणं मला ना ते खूप हे वाटतं. पण माणसांनी प्रयत्न करत राहू, हाच एक आपण एवढंच बोलू शकतो. तर म्हणून मी त्याच्यासोबत संवाद साधतो, सर्वांशी सर बोलतो की आपण असं करूया. त्यामुळे आमचं ट्युनिंग जुळतं. कारण मला असं वाटतं की फक्त ऍक्टर किंवा फक्त प्रोड्युसर किंवा डीओपी किंवा नंबर ऑफ जे पण टेक्निशियन काम होत नाही. फिल्मचा ईच अँड एव्हरी माणूस महत्वाचा आहे. मग तो टॅक्सी चालवणारा, गाडी चालवणारा ड्रायव्हरच नाही आलं तर गाडी कसं चालणार, स्पॉटर्स नाही आलं तर सोयी कशी होणार, आर्टिस्ट क्राऊड आर्टिस्ट किंवा ज्युनियर आर्टिस्ट माझे बांधव नाही आले तर मी फिल्म कसं भरलेलं एक्झॅक्टली. तर मला सर्वच जण कमाल वाटते. म्हणून मी जसं सर्वांशी आहे तसं सर्वांशी, म्हणून आमची एक फॅमिली म्हणतो मी दरवेळेस. आणि माझ्या मते फिल्म हा जेवढे दिवसाचं आहे तेवढ्या दिवसाचं लग्न असतं. म्हणजे असतो ना जेवढे म्हणजे असतं ना की एका दिवशी लग्नाला ती मजा असते, तशी आमच्या समजा 20 दिवस शूट असेल तर असं समजायचं 20 दिवस घरामध्ये लग्न आहे. सर्वांना व्यवस्थित ठेवायचं आहे, व्यवस्थित मजा करायची आहे, दोघांचे लग्न व्यवस्थित झालं पाहिजे, ट्युनिंग झालं पाहिजे, म्हणजे ते ऑलवेज मजा आहे. मला तो इंटरेस्टिंग अप्रोच वाटला तुमचा जो आहे की त्या अर्थाने आपण लकी आहोत, तुम्ही लकी आहात की तुम्हाला ते पोझिशन किंवा तुम्ही केले, पण सगळ्यांना मिळत नाही त्या गोष्टी, सगळ्यांच्या त्या गोष्टी नसतात. सर तुम्ही भय ह्या गोष्टीवर विश्वास ठेवता का, किंवा जसं त्यामध्ये दाखवलं की एक निगेटिव्ह एनर्जी एक पॉझिटिव्ह एनर्जी, तर तुमचा विश्वास आहे का या गोष्टीवर? निगेटिव्ह एनर्जी हो आहे, या गोष्टी आहेत. मला वाटते या जगात पॉझिटिव्ह एनर्जी आहे तर ऑब्व्हियसली निगेटिव्ह एनर्जी आहेच. असं आपण डिनाय करू शकत नाही. गरजेचं नाही का प्रत्येक माणसाने तो फास केलाच पाहिजे, पण कोणीतरी विश्वास ठेवतो याचा अर्थ म्हणजे काहीतरी आहे असं मला वाटतं. आणि कोणीतरी आहे तर काहीतरी वाटतं, तर मला वाटतं या गोष्टी आहेत. कारण मी या गोष्टी फील केल्या आहेत की या भागात मी फील केल्या आहेत की आम्ही कोकणात शूट करायचो ना, तर तिथे चकवा नावाचा खरोखर प्रकार आहे कोकणात. हो. अच्छा, तुम्हाला बसलाय का? बसलं, आय डोंट नो बसला, पण ती एक भय निर्माण व्हायचं की आता फॉर एक्झाम्पल आम्ही ज्या प्लेसला जायचो, एका प्लेसहून हॉटेलपासून ते प्लेस 30-35 किलोमीटर असं कुठल्या वेगवेगळ्या मार्गे. आम्ही जेव्हा संध्याकाळी 4 वाजता निघायचो तर अर्ध्या तासात किंवा 1 तासात त्या जागेवर पोहोचायचो, पण जेव्हा परत जायचो आम्हाला 2.5 तास लागायचा जाताना. एकाच जागेवर परत, आणि कोण दिसणार, रात्री कोणीच दिसायचं नाही तिथं, आणि सर्व प्लेस सारखेच वाटायचे, सर्व गाव सारखं वाटायचे. म्हणून आमचे जे गाडी चालवायचे दादा, त्यांना कळायचं, म्हटलं जिथं 3 दिवस तसं झालं की अरे भाई कहा पे आ रे. मग सकाळ आल्यानंतर आम्ही बाहेर निघायचो तिथून, आणि मग एक सवय होऊन गेली, जाऊ द्या जिथं न्यायचं आम्हाला झोपू द्या, पण ॲट एंड न्या कुठेतरी. तर या प्रकार मोस्टली होत गेल्या, आणि या गोष्टी आहेत. मला तरी असं गोष्टी वाटतात. हा सर, आपण भयाबद्दल, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह एनर्जीच्या बद्दल बोलत होतो, तर सेटवर काम करताना, शूट करताना त्याबद्दलच आपण फिल्म बनवतोय, तर असं कधी फील झालं होतं का? कारण आपण जसा विचार करतो तसे वाईब यायला लागतात. वाईबपेक्षा तिथे गोष्टी खूप वेगवेगळ्या घडल्या. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल ज्या वाड्यात शूट करत होतो आम्ही, त्या वाड्यामध्ये आम्ही शूट करताना मला तर काहीच वाटलं नाही. आणि आपण विदर्भातले पोटे, कुठेही फिरा, क्रॉप सर काही घेणं देणं नाही, कुठेही जा. आपण आमच्याकडे स्मशानात क्रिकेट आणि ते सर्व काही आम्हाला काही वाटत नाही. तर त्याकडे आमच्याकडे तसं वातावरण नाही आहे. पण इथं आम्ही 4-5 दिवस शूट केल्यानंतर आम्ही असंच बसलो होतो, आणि वाड्याचे मालक येतात, म्हणतात की साहेब इथं असे बसत नका जा, फिरत नका जा, मी तुम्हाला मग असे फिरताना बघितलं. का? अच्छा, इथं 250 वर्षापासून नाग राहतो म्हणे.
हो, आमचा तो नाग आहे तो 250 वर्षापासून दर सोमवारी फिरतो किंवा ज्याला मूड आला तेव्हा फिरतो आणि तो 250 वर्षापासून आहे. 250. म्हटलं हा म्हटलं ह्या गोष्टी पहिले का नाही सांगत तुम्ही. मग तिथून तर वातावरण आमचं चेंज झालं की लोक अच्छा. बाहेर जाताना मग तिथून आम्हाला माइंड मध्ये गोष्ट आली काही ते नाग आहे, मग आम्हाला जिथे तिथे साप दिसायला लागले. अच्छा. अशा त्या गोष्टी घडतात की मग आता मग आम्हाला प्रत्येक टेक्निक आता पण हा टॉपिक नव्हता, मग टॉपिक निघाला का इथं नाग फिरतो, मग सर्वांच्या नाही मी आज इथं साप बघितला, आज मी तिथं साप बघितला. त्या गोष्टी अशा घडत गेल्या आणि तिथे खूपशा काही एरिया असे आहेत की इथे जाऊ नका, झाडावर भूत आहे, तिथे जाऊ नका, विहिरीत हे आहे, या गोष्टी असतात. तर त्या कुठेतरी माणसाच्या मनात त्या गोष्टी येतात आणि त्या गोष्टी होत राहतात. पण ऑल ओव्हर आमचं क्रूच एवढा पॉझिटिव्ह होता तर आम्हाला तेवढ्या काही गोष्टी काही आल्या नाही. पण या गोष्टी जाणवल्या आम्हाला की आहे, म्हणजे आम्हाला जाता जाता असा एक रोड होता की आम्हाला सर्वजण म्हणायचे या रोडनं जाऊ नका, ज्या रोड आम्ही त्यासाठी 10 किलोमीटरचा बायपास केला, पण ऍट द एंड त्याच रोडने गेलो. अच्छा. आणि आमच्या प्रोडक्शनवाल्यांना खूप वेगवेगळे तिथे एक्सपिरियन्स आले आणि त्या गोष्टी होत्या, त्या गोष्टी खूप वेगळ्या वाटल्या मला. कारण रात्री शूट करत होतो. हा, ह्या गोष्टी जाणवल्या आम्हाला. आहे कुछ तो भी है, काहीतरी आहे ऑब्व्हियसली. सर तुम्ही गावात शूट करत होता, तर गावातला अनुभव कसा होता त्या लोकांचा? घरं खाली करणं प्लस आपल्या पद्धतीने आपल्या घरा लागतं, कारण आपल्याला फिल्म खरी वाटली पाहिजे लोकांसाठी, पण त्या गावातल्या लोकांचे वेगळे कामं चालू असतात. कोकणात तर मला बेस्ट वाटलं शूट करायला. अच्छा. म्हणजे खूप गोड लोक आहेत, खूप चांगले लोक आहेत, खूप सपोर्टिव्ह लोक आहेत. आणि मुळात तिथं लोक खूप कमी दुपारी दिसतात, तुम्हाला खूपच कमी दिसतात. तर मला एवढा काही त्रास जाणवला नाही आणि एकही असं मला कुठली निगेटिव्ह गोष्ट तिथं जाणवली नाही की कोणी येऊन डिस्टर्ब करताय किंवा कोणी येऊन, काही त्यांना घेणं देणं नाही, तुम्ही तुमचं करत राहा, असा तो एक कन्सेप्ट होता. म्हणजे खरंच खूप गोड लोक आहेत तिथले, आम्हाला मजा आली शूट करताना, मजा आली. असे चांगले लोक होते. सर तुम्ही म्हणजे स्टार्टिंगच्या प्रोसेस पासून पूर्ण प्रोसेसमध्ये प्री प्रोडक्शन, पोस्ट प्रोडक्शन अशा 3 टप्प्यावर काम करताय, तर थकल्यासारखं किंवा फ्रस्ट्रेशन किंवा चिडचिड असं काही होतं का, किंवा झालं तर काय करता त्याच्यावर? मुळात मला या गोष्टी होतच नाही, कारण आम्ही खूप नी काम करतो. म्हणजे हमको क्या चाहिए ऑलरेडी वही होत आहे. म्हणजे माझ्या शूटमध्ये मी एक पण शॉट एक्स्ट्रा घेत नाही. माझं असं कधी झालं नाही का बाबा मी फिल्म केला आणि 2 तास 20 मिनिटाची फिल्म झाली आणि त्याला 10 मिनिटं कापला, असं होत नाही. मी पहिलेच माइंडमध्ये सेट होतं की आपल्याला 2 तास 5 मिनिटं फिल्म करायची आहे, 2 तास 6 मिनिटाची फिल्म झाली आणि एक पण सीन कट झाला नाही, इव्हन काहीच गोष्टी झाल्या नाही, तर आम्ही त्या गोष्टीपासून फर्म असतो. म्हणून आम्हाला तेवढ्या गोष्टीचं एवढं काही चिडचिड होत नाही. आणि क्रू आणि टीम सर्व गोष्टी चांगली असल्यामुळे या गोष्टी होतच नाही. उलट एक एनर्जी येते, मजा येते. बिकॉज मला असं वाटतं की फिल्म मेकिंग एका आर्टिस्टला ना, ती क्रिएटिव्हिटी तो त्रासच मजा आहे. वही मजा आहे, तीच मजा आहे. आणि म्हणतात ना की असं मला खूप चांगल्या एका व्यक्तीनं बोललं की डेस्टिनीपेक्षा ट्रॅव्हलिंग मध्ये मजा आहे. ही ती मजा आहे की आम्हाला ना ते आपला प्रवास करायला आवडतं. भलेही आम्ही जवळपास 2 महिने झोपलो नाही, पण त्यात न झोपण्यात पण मजा होती. काहीतरी माइंडमध्ये चालत राहत, आपण असं करूयात. आणि मला वाटतं का एक आर्टिस्टसाठी तेच एक जगणं आहे. आपण त्याला चिडचिड कसं म्हणू शकतो? राईट, वो तो हमने टास्क लेना चाहिए. आपण तिला ती मजा करायला पाहिजे की नाही. प्रॉब्लेम येत आहे की इसको कैसे सॉल्व्ह करे, आपला मेन तोच मुद्दा असतो. प्रॉब्लेम येत आहे कसं सॉल्व्ह करायचं, हे कसं करायचं, ती मजा आहे. आपण चिडचिड म्हणता येणार नाही. त्या भागेची ती आपल्याला जगणंच ते आहे. आपलं लाईफ सारखं आहे. टेक्निकल लोकांची लाईफच ती आहे. तर ती चिडचिड काय झाली नाही, ती मजा आहे. मी ती मजा केली. आणि आम्हाला 5 महिन्यात एक फिल्म करणं हे स्वतःसाठी टास्क होता की 5 महिन्यात कथा लिहायची आहे, प्री प्रोडक्शन लिहायचं, शूट करायचं आहे, पोस्ट प्रोडक्शन करायचं आहे, VFX करायचं आहे, आणि देन जून महिन्यात रिलीज करायची आहे. ती मजा होती आणि ती आम्ही खूप कमाल मजा घेतली. म्हणजे आम्ही असं कधी कधी झाले तर माझा एक्सपिरियन्स असा आहे की मी आखरीचे 3 दिवस झोपलो नाही, अशी पापणी लावली नाही. तर मला चिडचिडपेक्षा ती माझी कॅपॅबिलिटी कळलं की मी 3 दिवस न झोपता राहू शकतो. असं म्हणतात की 7 दिवस झाल्यानंतर माणूस मरतो, पण मला एवढी कॅपॅबिलिटी झाली की 3 दिवस मी झोपलो नाही. आणि माझ्यासोबत जे माझे सहकारी होते, जे साऊंड दादा, जे BGM दादा, किंवा माझ्यासोबत जे काही माझे टेक्निशियन होते, ते पण झोपले नाही. ही एक मजा आहे, याला मजा म्हणतात. सर डिरेक्टरसाठी कुठल्या स्किल महत्वाच्या आहेत, किंवा तेच आहे? आणि दुसरं की डिरेक्शन कडे कसं वळाल, कारण ऍक्टिंगची तुम्हाला आवड दिसते आणि ऍक्टिंगचाही फोकस दिसतोय, तर हे डिरेक्शन कसं आलं? पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो मी. डिरेक्शनला काय, मुळात आपल्याकडे ना डिरेक्शनचीच चुकीचं कन्सेप्ट आहे.
आपल्या लोकांना वाटतं की कट बोललो, फ्रेम लावली, तेवढं झालं म्हणजे झालं डायरेक्शन, पावर दाखवली, झालं डायरेक्शन. असं नाहीये. डायरेक्शनचा त्या डायरेक्शन या शब्दातच एक गोष्ट आहे की दिशा दाखवणं. हे कोणी समजलं नाहीये. पण आता जर तुम्हाला दिशा दाखवायची आहे तर तुम्हाला फक्त कट आणि फ्रेम लावून मजा नाही, तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी यायला पाहिजे. मला असं वाटतं का तुम्हाला लिखाण यायला पाहिजे, तुम्हाला स्क्रीन प्ले, डायलॉग, ऍक्टिंग यायला पाहिजे, तुम्हाला साऊंड समजलं पाहिजे. गरजेचं नाही का तुम्हाला टूल्स आले पाहिजे, पण तुम्हाला सेन्स असला पाहिजे की साऊंड काय असतो, बीजीएम कसा वापरला जातो. आणि फक्त बीजीएम लावणं म्हणजे बीजीएम लावणं नसतं. बीजीएम कुठे वापरला पाहिजे, साऊंड कुठे. जर तुम्ही फिल्म बघितलं पंचेस फिल्मची आपल्या, आपण पंचेसला बीजीएमच नाही वापरलाय, फक्त ते व्हॉइस ओव्हर त्या ऍक्टिव्हिटीमुळं, त्या गिव्ह अँड टेकमुळं आपले सीन चालत आहे. ही गोष्ट आहे. तर मला वाटतं काय एडिटिंग नाही आला पाहिजे, पण एडिटिंगची समज असली पाहिजे. मला वाटते डिरेक्टरला प्रत्येक गोष्टीचा अभ्यास असला पाहिजे, तेव्हाच तो दुसऱ्याला सांगू शकेल की मला असं नको, मला असं आहे, म्हणून त्याला कॅप्टन म्हणण्यात येतं. तर मला वाटते काय जे पण पोरं किंवा जे पण नवीन लोक येत आहे, एकाच गोष्टीकडे न वळता तुम्ही ना सर्व गोष्टीचा अभ्यास करा. आता मला तुम्ही सांगा, जर मी पिक्चर एवढा चांगला केला, फिल्म एवढं शूट केलं, जर माझे एडिट वीक असतं तर, राईट, साऊंडच वीक असतं तर मजा नसते, ऍक्टिंगच वीक असती तर कुठेतरी आपण कमी झालो असतो. पण नाही, तुम्हाला सर्व गोष्टीचं नॉलेज असलं पाहिजे, तेव्हाच तो एक प्रॉपर चित्रपट बनवू शकतो. मी एवढा मोठा नाही आहे, पण एवढ्या वर्षाचे एक्सपिरियन्स नंतर एकतर गोष्ट आली की सर्व समीकरण जुळून आले, व्यवस्थित जुळून आले, तर चित्रपट हा हिट होतो. सर, आणि मी फिल्ममध्ये पण बघितलं काही ठिकाणी सायलेन्स होऊन जातो. हो, काही ठिकाणी म्हणजे ते म्युझिक जे आपल्याला जो म्युझिक भय दाखवत असतं, कॉन्ट्रास्टला सायलेन्स पण एक भय दाखवायला लागतं. तर ते इंटरेस्टिंग जो कॉन्ट्रास्ट आहे की एक म्युझिकने देतच म्युझिक आणि सीन्स, पण नंतर एक अचानक सायलेन्स तयार होतो, जिथे अजून जास्त भीती वाटायला लागते. तोच म्हणणं आहे की साऊंड म्हणजे लोकांना असं वाटतं की साऊंड म्हणजे फक्त ॲम्बियन्स आला, नदी आली का नदीचा पाण्याचा आवाज आला, हवा आली का हव्याचा पाण्याचा आला, असं नाहीये. ती एक खूप मोठी कला आहे की अपील करणे किंवा त्या गोष्टीला बियॉन्ड ते जाऊन पण विचार करणे, ही एक मजा आहे. मला वाटतं त्या गोष्टीचा अभ्यास असला पाहिजे. म्हणून आपण खूपशे वेगवेगळे फिल्म बघायला पाहिजे. थोडं ट्रेंड विचार. आता मोस्टली मराठीमध्ये सर्वच खूप चांगलं काम करतो ऑफिस. मला ना असं आता साऊथमध्ये का बीजीएम बहुत अच्छा आहे, क्या बचता है, मला नाही, इस बार मराठी में बजेगा. म्हणून यावेळेस जो आपण फिल्म वाजवला की आपण हॉरर कडे न नेता आपण बीजीएम हा स्टायलिश बनवलाय, लोकांना ते आवडलंय. नाही तर मोस्टली लोकांच्या माइंडमध्ये असतं की भूताचा म्हणजे तो काहीतरी भूताचा आवाज येईल आणि तो भूताचा फील येईल. आपण तो ठेवलाच नाही, आपण स्टायलिश ठेवलाय की नाही भाई, बीजीएम ऐसा रहेगा और ऐसा ही बजेगा, आणि ते लोकांना आवडलं. राईट सर. आणि डिरेक्शनकडे कसं वळालं? डिरेक्शन कसं वळालं, ऍक्च्युली माझी खूप वेगळी कथा आहे. मी ते यवतमाळमधनं आहे, विदर्भातून आहे, आणि आमच्याकडे डिरेक्शन ऍक्टिंग म्हणजे ते खूप दूरची गोष्ट आहे. म्हणजे माणूस स्वप्नात पण विचार करू शकत नाही. आमच्याकडे ना थिएटर आहे. थिएटर म्हणजे आपले नाटक वगैरे खूप कमी चालतात. थिएटर्स म्हणजे आम्हाला काही माहीतच नाही या गोष्टी. फिल्म माहीत आहे आमच्याकडे, फिल्म चित्रपटगृह आहेत, पण स्टेज नाही आहे. सो आमच्याकडे जेव्हा लोकांना आपण म्हणतो ना की मला ऍक्टर बनायचं, लोक हसतात. ऐसा ट्रूथ, ते स्वप्नासारखं. हसतात, नाही लोक हसतात, काय बनना चाहता है ऍक्टर, अरे हसतात लोक की काय काही बोलतो. पहिले तर आम्हाला तर 2-3 वर्ष तर मजाकच केली होती. लोकांना हा काय करतो त्याला पॉझिटिव्ह बघण्यापेक्षा हा कसा माती खातो किंवा हा कसा चांगला नाही हो, त्याच्यावर मजा असतात. म्हणजे जेव्हा चित्रपट यायचं असेल तर आपलेच लोक विचारतात, मग कधी येतं चित्रपट, कधी यायला शॉर्ट फिल्म, किती वर्षापासून काम करतो. हा खूप मोठा प्रकार असतो. पण जेव्हा फिल्म येतो तेव्हा कोणी विचारत नाही की अरे काय झालं तुझं. म्हणजे अशी खूप कदाचित हेच लोक आपल्याला एनर्जी देतात करण्यासाठी. तुम बोलो हम करते रहेंगे, तुम बोलो हम करते रहेंगे. तर मी ना बेसिकली पहिले आमच्याकडे जसे आपल्याकडे गणपतीचे त्योहार चालतात, आमच्याकडे नवरात्र खूप जोरात चालतं. म्हणजे यवतमाळ हा दुसऱ्या नंबरवर आहे भारतात. तर आम्ही त्या गोष्टी करायचो, अदर ऍक्टिव्हिटी, स्टेज डेअरिंग, आणि त्या गोष्टी आपण मंडळ सांभाळायचो. मला तिथनं पॉवर मिळाली की जर मी 2000 लोकांना सांभाळू शकतो तर 400-500 लोकांना तर सहज सांभाळू शकतो. आणि मी MPSC करण्यासाठी, आय एम अ बेसिकली सॉफ्टवेअर इंजिनियर. तर मी MPSC करण्यासाठी पुण्यात आलो. तर तेव्हा असतं काहीतरी. तो माझा मित्र आला फॉरेनहून, संदीप वानखडे म्हणून. तो बोला की मी फोटोग्राफी, एक फोटो काढायचे का आपण. तिने मला फोटो काढले आणि तिने टाकले आणि ते मॅगझिनमध्ये आले खरोखर. तो बोलला की मग तिनं काहीतरी फोटो पाठवले. आणि माझे मित्र सांगायचे की माझे दादा होता, तो सांगायचा ऍक्टिंग कर रे, आपल्याला काय ऍक्टिंग, आपण असं जाऊन बघूयात.
मग एक फिल्म केला फिल्म केला, ते छोटासा रोल केला. मग मला त्यानं काम बघून मला आणखी काम वाढवलं. अच्छा. मला ते खूप इंटरेस्टिंग वाटलं की काहीतरी वेगळं आहे, जे मी शोधतोय ना, की मला काहीतरी क्रिएटिव्ह पाहिजे किंवा काहीतरी वेगळं करायचं आहे. मग मी या क्षेत्रात वळलो. मग मला एक गोष्ट कळून आली की मी तो बाहेर से आया हूं, मी तर बाहेरून आलोय. आउटसाइडर म्हणण्यापेक्षा विदर्भात म्हणजे महाराष्ट्रातलाच आहे, पण तिथं त्या गोष्टी पोहोचल्या नाहीये. तर मला वाटलं की आपण काहीतरी करू. मग मी टेक्निकल याच्यात आलं, कारण मला टेक्निकल गोष्टी आवडतात. मग तिथनं चालू केलं. मग स्ट्रगल केला. मग पहिला फिल्म केला. पहिल्या फिल्मलाच मला खूप सारे अवॉर्ड भेटले सुम्मी नावाला. मग तिथनं मला अंदाज आला की आपण आता काहीतरी करू शकतो. मग तिथनं चित्रपटाची सुरुवात केली. आणि जी सुरुवात झाली, गॉड इज ग्रेट. एवढं म्हणजे देव एवढा ग्रेट असतो किंवा मेहनत जे म्हणतो कर्म एवढे असतात की आज वयाच्या 33व्या वर्षीतच हिट बघायचा चान्स मिळाला. म्हणजे जे लोक माझी मजा घ्यायचे 5-6 वर्षा पहिले, आज म्हणतात की नाही आपल्या यवतमाळ किंवा आपल्या भागाचं नाव झालंय. अशा प्रोसिजरमध्ये ऍक्च्युली मी आलो. म्हणजे मला म्हणायचं हे आहे की चित्रपटाला गॉडफादर लागत नाही, जात धर्म काही गोष्टी लागत नाही. तुम्ही किती हुशार आहे, तुमचं टॅलेंट किती आणि करण्याची काय क्षमता आहे, या गोष्टीला. राईट सर. सर आणि मधला जो काळ असतो की आता एक फिल्म झाली, त्यानंतर जो मधला काळ असतो तो कसा तुमचा, खिचिक किंवा डॉक्टर किंवा बाकीच्या ज्या फिल्म झाल्या, तर जो मधला काळ जो असतो त्यावेळेस काय नक्की चालू असतं तुमचं? किंवा बघा, देवाच्या कृपेनं तर प्रत्येक पिक्चर हा माझा बऱ्यापैकी चांगला होता. म्हणून त्या गोष्टीनं मला एक धरून ठेवलं होतं की फिल्म हा चांगले आहे. पण सर्व गोष्ट ऍट द एंड येते प्रेक्षक मायबापांवर, त्यांना काय आवडतं. हा खूप मोठा समजण्यासारखा मुद्दा आहे. त्याच्या पहिल्या तर मला खिचिक पण खूप चांगला होता, त्याला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता माझ्या पहिल्या फिल्मला. त्यानंतर मी डॉक्टर केला, तेही कोविडमध्ये केला. तो एका वेगळ्या रिझनसाठी केला होता, तोही चांगला रिस्पॉन्स मिळाला. एका जागेवर करूनही आम्ही त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. तर एक असतं ना की आपण एवढ्या वर्षापासून काम करतोय पण जसं पाहिजे तसं क्लिक होत नाहीये. कारण आपल्याकडे टॅलेंटला महत्व देत नाही, आपले लोक जज करतात. आर्टिस्टला जज करतात तिच्या सक्सेसवरनं की भाई इसने सक्सेस दिया तो ये बहुत अच्छा आर्टिस्ट आहे, तो खूप चांगला आर्टिस्ट आहे. आणि तो भले किती चांगला आर्टिस्ट असेल पण त्याने सक्सेस दिला नाही, हिट दिला नाही म्हणजे तो भाई काही कामाचा नाहीये. ते हे नाही बघणार की किती टेक्निकली काम केलं, किती चांगलं काम केलं. फॉर एक्झाम्पल भारतात महाराष्ट्रात किती नॅशनल अवॉर्ड फिल्म्स आहेत, जे कमालच्या फिल्म आहेत, पण तरी त्याला पसंती आली नाही किंवा त्यात कोणाची चुकी नाही मुळात, पण म्हणून तो नाही. आणि तसा नाही तो, त्या याचा नाही आहे. आणि एखादा डायरेक्टर पिक्चर हिट झाला आणि आज ग्रेट असं नाही. आता पिक्चर हिट झालं तर लोकांना वाटतं की नाही यानं कमर्शियली गणित जमवले आहेत आणि हा हिट डायरेक्टर आहे. या गोष्टी असतात. तो मधला काळ माझ्यासाठी तो होता की पण मी हे गोष्ट माहित होती मला की जर आपण ज्या गोष्टी कमी पडत आलो तिथं जर वर्कआउट करत गेलो तर नक्कीच आपला एक चांगलं वर्कआउट होलं. मग आम्ही तर वर्क करत जसं आता आम्हाला माझं तोच होतं का लोकांना काय आवडेल, प्रेक्षक मायबापांना काय आवडेल, हा माझा एक मुद्दा होता. मला ती गोष्ट सापडलीच. आणि आता मला कळलंय गणित की आता काय. तर याच्या पुढे जो विचार करण्यात माझा वेळ गेला तो माझा पॉझिटिव्ह गोष्ट ठरली माझ्यासाठी आणि आउटपुट आल्याड दिसतं. राईट सर. फिल्म मध्ये तुम्ही काळाशी पण खेळलात. जे 2 काळ आहेत की जे पूर्वजांची त्यांच्यामुळे जे घडतंय आणि पुढच्या पिढ्यांना शिक्षा मिळते आणि एका पिढीला ते जावंच लागतं. तर हे जे काळाशी खेळणं ते कसं होतं, कारण तो वेगळे काळ दाखवणं असतं, वेगळे बॅकग्राऊंड दाखवणं, वेगळे कॅरेक्टर्स, त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांचं असणं. तर ह्याच्या वेळेस काय मला ना कलर पॅलेट्स आणि ट्रीटमेंटवर मी खूप विश्वास ठेवत असतो. म्हणजे त्या गोष्टीवर मी खूप विचार करतो की फॉर एक्झाम्पल आता जर पहिला सीन जो आहे फिल्मचा त्याचा ट्रीटमेंट वेगळी आहे. ऑल ओव्हर ओपनिंगच पीओव्ही आहे, तर ट्रीटमेंट आहे. मला वाटलं की तिची ट्रीटमेंटच तशी असली पाहिजे. तो ब्रीदिंग असलं पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे हा जुना काळ आहे, तो वाडा आणि ती मजा. मग मी त्यावेळेस ज्या पण त्या काळात नव्हत्या त्या गोष्टी अवॉइड केल्या फिल्ममध्ये. जर प्रॉपर बघितलं तर त्यामध्ये ना कुठलेच इलेक्ट्रिक वायर्स नाहीये, काहीच नाहीये, कारण ती पॅटर्नच तसा ठेवलाय. तर मला ते ट्रीटमेंट अशी वाटली की तो त्या काळातली तशी ट्रीटमेंट असली पाहिजे. त्यानंतर जेव्हा मी चिन्मय सरांचा फिल्म आहे तेव्हा लेडीजवर मुंडकं काढतो तर मला तो ट्रीटमेंट आणि फील वेगळा पाहिजे नव्हता की तो तिथं लोक आता रोजगार करायला लागले. आणि असाही विचार केला पाहिजे की जर आता 1700-1800 काळात गेलो तर लोक रोजगार करायला लागले,
कामं करायला लागले, या शेतात काम करतायत. एक्झॅक्टली तो विचार केला पाहिजे. म्हणून मी तो त्या विचाराने चित्रपट करत गेलो. आणि कलर्स पॅलेट्स पण मी तसेच बदलले की पहिला काळ आहे तर त्याचा कलर पॅलेट्स वेगळा, दुसरा काळ आहे त्याचा कलर पॅलेट वेगळा, किंवा मग आता तुम्ही तिसरा काळ आहे, एक महेश सरांचा एक काळ आहे का तो जो तांत्रिक आहे तो सांगतो गाळ, त्याची ट्रीटमेंट मी दिव्याचीच ठेवली आहे. अच्छा, तो एक मजा आहे. आपण तशा पद्धतीची ट्रीटमेंट केली पाहिजे. कलर पॅलेट्स आणि लाईटचा लाईट सोर्सचा चांगला वापर कसा करता येईल त्याचा आपण विचार केलाय. म्हणजे लाईट कमी जास्त एक्झॅक्टली त्या गोष्टीला ती मजा. कारण लाईटच अशी गोष्ट आहे की आपल्याला जे मांडायचं आहे त्या गोष्टीत, म्हणजे आपण तो कॅमेराला बोलतो पण लाईट्स पण तेवढंच महत्वाचे, खूप महत्वाचे आहे. थँक्यू सर. जजमेंटचा जो मुद्दा होता की हा प्रश्न मला की तुमचं काय मला आवडतं की तुम्ही सतत काम करत राहताय. लोक फिल्म येते चालते न चालते ते बॉक्स ऑफिसवर, पण कन्सिस्टन्सी आणि क्राफ्ट सुधारणं हे मला तुमचं खूप इंटरेस्टिंग वाटतं की तुम्ही सतत ते करत राहिला. बरोबर. आणि फिल्म किती ग्रेट होती त्यापेक्षा ते करणं महत्वाचं आहे. बरोबर. तर मला ते खूपच. आणि जजमेंटचा जो मुद्दा येतो नवीन पिढीचा, जसं आता मी शिकलेलो आहे, म्हणजे मी हे केलंय ते केलंय, तर काय होतं की करता करता असं वाटतं की आपण डिवायडेशन करत जातो, पण ते काय तसं काही नसतं. तर हे जजमेंट बद्दलही मला एक गोष्ट आवडेल की तुम्ही काम करत राहा. आपण भारतातल्या नंबर 1 गोष्टीसाठी काम करतो, एंटरटेनमेंट. आज भारतात एंटरटेनमेंट हा नंबर 1 आहे. आज जर तुम्ही कुठल्या क्षेत्रातल्या माणसाला विचारलं तर लोक नाही ओळखू शकणार, पण तुम्ही म्हटलं ना हे हिरो का नाम बताओ, हे ऍक्टर का नाम बताओ, लोक सांगणार. किंवा लोक फावल्या वेळात काय करतात, किंवा पहिला प्रायोरिटी काय लोकांचा एंटरटेनमेंट. त्यामुळे एंटरटेनमेंटसाठी काम करतो ते सर्वात कठीण गोष्ट असणार. एवढ्या लवकर तर तुम्ही स्टार होणार नाही, तर त्यासाठी खूप मेहनत करावं लागणार. तुम्हाला लाख स्ट्रगल येईल, लाख लोक बोलतील, आपलीच लोक बोलतील, कारण देव तुमची मजा बघत असतो. तुम्ही सक्षम होत जाता का? कारण तुम्ही सक्षम जेव्हा झाले, जेव्हा त्या गोष्टीसाठी तयार झाले, तेव्हाच तुमच्याकडनं तो आउटपुट येईल. आणि ही निसर्गाची प्रोसेस आहे, नॉट ओनली फॉर दॅट फिल्म, ऑल ओव्हरच प्रोसेससाठी आहे. की जो आता समजा काही शेतकरीने विचारच केला, फक्त बियाणंच टाकून दिले, अचानक बियाणं नाही येणार ना. त्याला त्याची मरम्मत, त्याची काळजी घ्यावं लागेल, तेव्हाच त्यातनं पाण्यापासून वाचवा लागेल. सेम आपण आहे, आपण ते बियाणं आहे. आपण कसे ग्रो करत जातो आपल्या बाळाला, आणि लोक येत राहील, ऊन येणार, पाऊस येणार, लोक बोलणार, पण तुम्ही तुमचे कामं करत राहा. कारण ऍट द एंड तुम्ही जेव्हा पीक ते सोनं पिकवणार तेव्हाच लोकांना कळणार की इसने याने हे करून दाखवलं. मला सर्व मित्रांना हेच म्हणणं आहे की हार्डवर्क करा. आपल्याकडे चूक का होतं मला असं वाटतं, म्हणजे मी एवढा मोठा नाही पण मला तरी सांगायला आवडेल की मी माझ्या एक्सपिरियन्सनुसार मी काय चुकतोय. लोक काय चुकतात की लोकांना डिरेक्टर सर्वांनाच बनायचं आहे, ऍक्टर सर्वांनाच बनायचं आहे, टेक्निशियन सर्वांनाच पण मेहनत नाही करायची. तुम्हाला त्या प्रोसेसमधनं जावंच लागेल, तुम्हाला तो त्रास सहन करावाच लागेल. आता भलेही आल्याड हाईट दिसतोय, पण मला किती त्रास झाला याच्या पहिले मला माहिती आहे. पण तीच होती, देवाचं म्हणणंच ते होतं, किंवा त्या नेचरचं म्हणणंच होतं की त्याच्यानंतरच तुम्हाला आउटपुट येईल. हे जाणीव तुम्हाला आता आहे. एक्झॅक्टली. तर मला सर्वांना तेच म्हणणं असेल की या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. तुम्ही तुमचं फक्त काम करत राहा. आपले लोक, बाजूचे लोक, कोणी असो, जर तुम्हाला जजमेंटल देत असेल तर तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही काय काम केलं. ऍट द एंड तुम्ही काम केलेलंच लोकांना गोष्ट आवडणार आहे ना, काही लोकांनी सांगितलेलं काम लोकांना तुम्हाला सांगितलेलं काम आवडणार आहे. ही गोष्ट असली पाहिजे. आणि माझं एक सजेशन असणार की आपल्या या रिजनल याच्यामध्ये ना कॉम्पिटिशन तर आहे, पण ना पॉलिटिक्स खूप आहे. अच्छा. मला वाटतं की पॉलिटिक्सच्या मागे पडू नका. नवीन जनरेशनला तरी मी सांगतो, पॉलिटिक्समध्ये पडू नका. दुसऱ्याचे पाय ओढण्यापेक्षा, दुसरा कसा खराब आहे हे सांगण्यापेक्षा मी किती चांगला आहे यावरती थोडं काम करा. आपण काय करतो, आता मी बघत आलो की आपल्या ह्याच्यात काय होतं ना की आपण दुसरा कसा वाईट आहे हे लक्ष देतो, की याला हे जमत नाही, याचं हेच करत नाही, त्याचं तेच करत नाही, ह्या फिल्मच चांगला बनवत नाही. बिचारा एखादा प्रोड्युसर तयार करतो एखाद्या गोष्टी, त्याला जाऊन आपले लोक ते पिन मारतात. आणि मी म्हणून क्लिअरली बोलतो, कारण माझं म्हणणं आहे की तुम्ही त्या गोष्टीकडे करण्यापेक्षा तुमचा चित्रपट कसा चांगला होईल याकडे लक्ष द्या. स्वतःच्या बाळाला चांगलं मोठं करा, कम्पेअर टू द दुसऱ्याचा बाळ वाईट आहे म्हणण्यापेक्षा. तर मला वाटतं की तुम्ही त्या गोष्टीकडे लक्ष द्या. स्वतः कसा प्रोडक्ट चांगला होईल, ना की दुसऱ्याचा प्रोडक्ट कसा वाईट आहे. कधीच दुसऱ्याच्या प्रोडक्टला वाईट म्हणत नाही, कारण त्याचा काहीतरी त्याचा थॉट आहे. मी असं करू शकतो की बाबा माझा चित्रपट त्याच्यापेक्षा कसा चांगला होऊ शकतो, हा मी विचार करू शकतो. तर सर्वांनी आपण त्या गोष्टी केल्या पाहिजे, तेव्हाच आपण खूप पुढे जाऊ शकू. आज जे बाकीच्या भाषिक का पुढे जात आहे, कारण त्यांना दुसऱ्याचं काही घेणं देणं नाहीये.
मेरा प्रोडक्ट कसा चांगला आहे, माझा प्रोडक्ट कसा चांगला आहे तो मोठा आहे. पण आपल्याकडे या गोष्टी खूप खंत वाटतं आणि की सपोर्टिव्ह आहेत बाकीचे. एक्झॅक्टली मला या गोष्टीची खंत वाटते की आपलेच लोक का आपल्या लोकांना ओढतात. असं न करता या पॉलिटिक्समध्ये न पडता आपण किती चांगले काम करू शकतो त्या गोष्टीकडे एनर्जी लावा. कारण मोस्ट ऑफ दी आपल्या याच्यामध्ये काय होतं की मूवी मेकरला क्रिएटिव्हिटीला 75% ना ह्या बाकीच्या गोष्टी सांभाळण्यातच हो, जातात. हो. फक्त तो बिचारा 25% फिल्म करण्यात जातो, क्रिएटिव्हिटी करत जातो आणि तिथं तो संपतो. मग तोच जर क्रिएटिव्हिटी त्याने 100% जर का चित्रपटाला लावली तर तो किती कमाल होणार. आणि जेवढे रिजन आपला मोठं जाईल, मराठी फिल्म पुढे जाईल, सर्वांना चांगली गोष्ट आहे ना. आज जर माझा चित्रपट चालला तर लोकांना एक झाले ना का मराठी फिल्म चांगले आहे. एखाद्या सरांचा पिक्चर चालला तर लोकांचा कल कुठं वाढत जाणार, मराठी चित्रपटाकडे वाढत फिल्म जाणार. असते. एक्झॅक्टली मराठी चित्रपटाकडे वाढत जाणार. आपणच आपले फिल्म जर मागं ओढत आणले तर आपण आपलं स्वतःचं असतं ना की असं म्हणतो ना आपण झाडे कापत चाललोय ना, आता काही वर्षानंतर आपल्याला त्रास होणार. आपण झाडं लावत गेलो ना तर काही दिवसांना आपल्याला त्याचं फळ भेटणार. हा थॉट असला पाहिजे. मला असं म्हणजे सर्वांना माझं काही हे नाही, पण सर्वांना रिक्वेस्ट आहे की सर्वांनी या गोष्टी फॉलो करा. आपण कसं मोठं होईल याच्याकडे लक्ष देऊन सर्वांनी काम करावं. सर्व मुलांना नवीन मूवी मेकरला याचा नक्की फायदा होईल. थँक्यू सर. थँक्यू सो मच. मला खूपच सरांचं छान काय वाटलं की जसं मी म्हटलं सातत्य आणि तुम्ही ज्युनियर आर्टिस्टही बोलला, तो प्रश्न विचारला होता की त्यांची रिस्पेक्ट, आपण पेशन्स ठेवणं, आपण काम करत राहणं आणि जे करतायत जस्ट त्यांना करू द्या आणि तुम्ही स्वतः काम करतायत, चांगल्या कलाकारांना जोडताय, फ्लेक्झिबली काम करत राहणं, हे मला खूप तुमचं आवडलं सर. थँक्यू सो मच. थँक्यू सर. नमस्कार, मी प्रीतम एस.के. पाटील. राहुल देवकते प्रोडक्शनला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. कमाल पोरगा आहे. नवीन नवीन गोष्टी तुम्हाला इथं माहीत पडणार आणि मला वाटते अशा गोष्टीची गरज आहे. धन्यवाद.